तुमच्या परिसरातलं पूर्ण वर्णन आहे. म्हणजे त्यासाठी कोणाचा मतला घेणं आणि कोणत्या वेदातलं काही उचलणं आणि काय कोणत्या कीर्तनकारचं काय उचलणं असा विषयच नाही त्याच्यामध्ये. पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया अक्षरानात पांगली. डोंगराव भाळली रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल अन चाईचा मोहर गळामंदी गळसर. आहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली अन बुरांडीची फुलं 3 केसात माळली. डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली. पोर माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला. पान साबरीचं बोंड खाल लाल झालं तोंड. आहो हसता हसता मऊ गवताव लोळली. डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली. गाई दांडच आमच्या इकडचा प्रकार आहे बरं का. तिकडं तुमच्याकडे डोंगर नाही तेवढे, पण हा आका डोंगर चढताना गायी ज्या मार्गानं जात असतात त्या सरळ रेषेत चढणार नाहीत. ते थोडंसं गायी दांडाच्या वाटानं चाली अंगत नेटानं. ढोल डगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाळी तवा गर्दी पळाली. पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली. डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली. आणि मोठी मोठी झाल्यावर बरं का. तिचं मन डोंगरात तिला दिलं शहरात. आता गच्चीवर जाते दूर डोंगर न्याहाळते. त्याचा आठव येऊन येतो हुंदका दाटून. त्याला हात जोडताना 2 आसवे ढाळली. डोंगराव अरे डोंगराव प्रेम काय करायचं असतं ते बघा. बस बस हो काही ही हेच तर मग वर्णन आहे. नाही कोणी एका विचारवंतानं असं बी म्हटलं आहे की सर्व कला ह्या निसर्गाच्या नकला आहेत आणि आदिवासी हा तर निसर्गपुत्रच आहे, धरतीपुत्र आहे. तर हा कवितेचा असे आणि किती थोड्या वेळामध्ये आणि किती व्यवस्थित होऊन गेलं पाहिलं ना. रिपीट करायचं काम नाही, एक लाईन डबल हो गरजच नाही ना. अरे ते ध्रुवपद घ्यायचे आणि 2 ओळीचं दुसरं आणि परत ध्रुवपद. अजून फक्त 2 ओळीची गोष्ट आणि परत ध्रुवपद. म्हणजे तुमची जी कविता त्याच्यामध्ये एकदा पण ध्रुवपद नाहीच आहे. ध्रुवपद येण्याची गोष्टच नाही. गोष्टच आणखी इतकी मोठी कविता सांगितली तिच्यात एकाही वाक्याचं पुनरुक्ती झाली नाही. बरोबर माहिती आहे ना. मग तो तसा प्रकार असतो. अशो भारी बी अशो कोणती कोणतीच्या कविता